अवघ्या 4 ते 5 दिवसांमध्ये देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये पुन्हा वाढ। मुंबईमध्ये पेट्रोल 91 पैशांनी तर हाय स्पीड डिझेल 94 पैशांनी महागलं। आठवडाभरापूर्वी पेट्रोल डिझेलचे दर 3 रुपयांनी वाढले। राज्यामध्ये अनेक ठिकाणी तीव्र इंधन टंचाईमुळे पंपावर वाहनांच्या रांगा कायम। पुणे, संभाजीनगर, अमरावती, चंद्रपूर आणि वाशिम जिल्ह्यांमध्ये इंधन मिळवण्यासाठी धडपड। पेट्रोल डिझेलसाठी काही ठिकाणी राडे। भाजपला मतदान करून लोक आपल्या कर्माची फळं भोगतायत। इंधन दरवाढीवरून संजय राऊतांचं वक्तव्य। महागाईवरून देशात आर्थिक अराजकता पसरेल असंही विधान। ब्रेडच्या दरामध्ये 5 रुपयांची वाढ झाल्यामुळे आता राष्ट्रवादी महागला। वाढता वाहतूक खर्च, पॅकेजिंग मालाच्या वाढलेल्या किमती आणि रुपया घसरल्याचा परिणाम। मुंबईतील वांद्रे पूर्व स्टेशन परिसरात रेल्वेकडून अतिक्रमण हटाव मोहीम। गरीबनगरमधील अनेक वर्षांपासूनच्या बेकायदेशीर झोपड्या अखेर हटवण्याचं काम सुरू। नोटीस न देता कारवाई केल्याचा स्थानिकांचा आरोप। कारवाईच्या विरोधात स्थानिक आक्रमक। भारत रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरूच ठेवणार। ऊर्जा सुरक्षेसाठी निर्णय। पेट्रोलियम मंत्रालयाकडून स्पष्ट। दरम्यान अमेरिकेकडून रशियन कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी 30 दिवसांची पुन्हा एकदा सवलत। मध्ये पाईपलाईन आणण्याचा विचार। मोदींच्या दौऱ्यावर गोपीचंद पडळकरांचा दावा। तर पाईपलाईन कुठून टाकायची हे बघण्यासाठी मोदी समुद्राखालून परत येतील, राऊतांचा टोला।